वेलकम स्टुडंट्स. आपला पुढचा एक्सरसाइज जो आहे तो 3.4 त्याला लागणारे हे सगळे फॉर्म्युले आपण ऑलरेडी प्रूव्ह केले. पण हा फॉर्म्युला कसा म्हणायचा किंवा कसा लक्षात ठेवायचा याला मी त्याला एक साधं टेक्निक सांगतो. एकतर हे सगळे एका पेजवरती लिहून ठेवा, कारण जोपर्यंत मला इथं लहान प्रॉब्लेम्स आहेत इथं तोपर्यंत मला तुम्हाला असं इथं दाखवता येईल की बघा हा फॉर्म्युला वापरलाय तो. पण नंतर मोठे प्रॉब्लेम सुरू झाले की मला हे पुसावं लागणार आहे. हे पाठ असं करायचं, हे 4 लर्न केले ना की हे उलटे जे असतील म्हणजे त्याला हे बघा हे ऍडिशन सबट्रॅक्शन मधून मल्टिप्लिकेशन आहे आणि हे मल्टिप्लिकेशन मधून ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, असे बरोबर अपोजिट ऑपरेशन्स आहेत. तर हा फॉर्म्युला असा सी डी इथे काही म्हणायचं साइन प्लस साइन म्हणायचं, साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन प्लस साइन 2 साइन कॉस असं लक्षात ठेवायचं. 10 वेळा एकदा ऐका, माझा ऐका आणि तसं 10 वेळा म्हणा साइन प्लस साइन 2 साइन कॉस. एकदा यांची ऍडिशन बाय 2 आणि नंतर सबट्रॅक्शन बाय 2. सी प्लस डी बाय 2 म्हणजे ऍडिशन बाय 2 आणि सी मायनस डी बाय 2 म्हणजे सबट्रॅक्शन बाय 2. खूप सोपं आहे. साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन मायनस साइन 2 कॉस साइन, साइन मायनस साइन 2 कॉस साइन. वन्स ऍडिशन बाय 2 देन सबट्रॅक्शन बाय 2. कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस, कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस, 2 cos cos, cos plus cos. ते इथे येणार आहे. cos plus cos 2 cos cos. फक्त पहिले 4 पार्ट करायचे आपल्याला. वन्स ऍडिशन बाय 2 देन सबट्रॅक्शन बाय 2. आणि हा मात्र मी सांगेल तसा मान पुस्तकात असं मायनस मागे पुढे करून पण दिलेलं आहे, ते आपण करायचं नाही, असंच पाठ करायचं. cos मायनस cos इथे डी पाहिजे. cos मायनस cos मायनस 2 sin sin. वन्स एडिशन बाय 2 देन सबट्रॅक्शन बाय 2. हा जो सिक्वेन्स आहे ना एडिशन बाय 2 आणि सबट्रॅक्शन बाय 2, मला हा सिक्वेन्स सोडायचा नाही. टेक्स्टबुक मध्ये काय केलं इथं प्लस साइन दाखवले आणि इकडे डी मायनस सी मागे पुढे दिले. तर ते बऱ्याच जणांना कन्फ्युज होतं की कधी ते मागे पुढे करायचे, त्यापेक्षा आपलं मायनस साइन राहू दे. cos मायनस cos मायनस 2 sin sin. हे 4 पार्ट झाले की नाही की रिव्हर्स आपोआप पार्ट होतात. ते बघा साइन प्लस साइन 2 साइन कॉस. आता बघा 2 साइन कॉस साइन प्लस साइन, ह्याच बरोबर उलट आहे की बघा 2 साइन कॉस साइन प्लस साइन. पण हे काय उलट ज्यावेळी म्हणतो ना तेव्हा फक्त ऍडिशन, तेव्हा ऍडिशन बाय 2 म्हणायचं नाही आणि सबट्रॅक्शन बाय 2 म्हणायचं नाही. जेव्हा आपण उलट लिहितो त्यावेळी बाय 2 किंवा अपॉन 2 नाहीये, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. बघा 2 sin cos sin plus sin, sin plus sin 2 sin cos, sin 2 sin cos sin plus sin, sin minus sin 2 cos sin, 2 cos sin sin minus sin, 2 cos sin sin minus sin. एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. cos plus cos 2 cos cos, 2 cos 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 plus cos. Once addition then subtraction. Cos minus cos minus 2 sin sin, minus 2 sin sin cos minus cos, minus 2 sin sin cos minus cos. Once addition then subtraction. याला अपॉन 2 किंवा बाय 2 म्हणायचं नाही. असे हे फॉर्म्युले पाठ करा. आता आपण याच्याशी रिलेटेड पहिले जे आपण सोपे क्वेश्चन्स आहेत म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मधले 4 हे एकदम सोपे आहेत, हे आपण पाहूया. बघा फर्स्ट क्वेश्चन कसा असेल. क्वेश्चन 1 मधला फर्स्ट 2 sin 4x into cos 2x. हे प्रॉब्लेम सोडवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शक्यतो मोठा अँगल जो आहे तो आधी लिहायची सवय ठेवायची. का तर तो डिफरन्स जेव्हा आपण घेतो इथं किंवा इथं तेव्हा तो डिफरन्स निगेटिव्ह येत नाही यासाठी, बस बाकी काही दुसरा पर्पज नसतो. बघा 2 sin cos कोणाशी रिलेटेड आहे बघा, बघा 2 sin cos sin प्लस sin. हे पाठ असल्याशिवाय काय पर्याय नाही. 2 sin cos sin प्लस sin. बघा मी कसं लिहितो बघा sin प्लस sin. Once addition 4x plus 2x, then subtraction 4x minus 2x. Final answer sin 6x plus sin 2x. Simple answer.
सेकंड क्वेश्चन बघा, 2 sin 2 pi by 3 cos pi by 2. 2 sin cos, 2 sin cos, sin plus sin, sin plus sin. Once addition, 2 pi by 3 plus pi by 2, then subtraction, 2 pi by 3 minus pi by 2. Cross multiplication, sin of 4 pi plus 3 pi म्हणजे 7 pi by 6 plus sin of 4 pi minus 1 pi, sorry 4 pi minus 3 pi म्हणजे 1 pi by 6, हे त्याचं फायनल आहे. थर्ड त्याचा क्वेश्चन बघा, 2 cos 4 theta cos 2 theta, 2 cos cos, हे बघा 2 cos cos, cos plus cos, 2 cos cos, cos plus cos. Once addition, 4 theta plus 2 theta, then subtraction, cos of 6 theta plus cos of 2 theta, त्यांचा डिफरन्स. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघूया आपण आता. cos 35 cos 75. बघा, पहिला मी आहे तसा 35 75 ठेवून कसलाही बदल करत नाही आणि प्रॉब्लेम सोडून दाखवतो. पण मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं की शक्यतो मोठा अँगल आधी लिहावा अशी सवय ठेवा. ती का सवय पाहिजे याचं कारण तुम्हाला नंतर कळेल. बघा, 2 cos cos, जवळ 2 cos cos, cos plus cos, cos plus cos, addition 35 plus 75 आणि 35 minus 75, cos of ह्यांची addition 110 plus cos of यांचा डिफरन्स minus 40. आता cos 110 as it is plus cos of minus theta म्हणजे plus cos theta. मायनस साइन असलं तरी कॉस असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. पण इथं बाकी साइन वगैरे काही असतात तर मात्र साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा झाले असते. त्यापेक्षा जर असं केलं आपण फार काही फरक पडत नाही, पण तरी सुद्धा 2 cos ऑफ 75 आधी काय नाही तरी मल्टिप्लिकेशन आहे, cos 35 नंतर 2 cos cos, cos plus cos, सॉरी once addition 75 plus 35, then subtraction, cos of addition 110 plus cos of difference 40. हेच आन्सर इथं पण येतं. पण ते cos ऑफ मायनस थिटा किंवा साइन ऑफ मायनस थिटा याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मोठा अँगल आधी लहान अँगल नंतर जर लिहिला, बघा मल्टिप्लिकेशन मध्ये AB आणि BA एकच असतात, त्यामुळं मागं पुढे केलं तरी चालतात, मल्टिप्लिकेशन असतात. अर्थात नाही केलं तरी चालतं, मी तेही दाखवलंय तुम्हाला. पण एक शक्यतो सवय ठेवा, मोठा अँगल आधी लहान अँगल नंतर. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये थोडेफार प्रॉब्लेम मोठे मोठे होत जातील, तेव्हा मात्र मला हा भाग पुसला पाहिजे बरं का. तेव्हा मी तुम्हाला कागदावर एका लिहून ठेवा, एका रफ बुक मध्ये लिहून ठेवा, ते साईडला ठेवा आणि मी कसं आता दाखवतो बघा, हा फॉर्म्युला वापरला, तो फॉर्म्युला वापरला, तसं तुम्ही पाहायचं. ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर 2, प्रूव्ह द फॉलोइंग.
क्वेश्चन वाचून बघा. मी या प्रॉब्लेमला तरी मी अजून ठेवतोय बरं का, LHS ठेवतोय. Question number 2. First, LHS equals sin 2x plus sin 2y upon sin 2x minus sin 2y. RHS बघून घ्या तुम्ही. tan of x plus y इथे लिहितो मी. tan of x plus y upon tan of x minus y. ही तुमची RHS आहे, बरोबर आहे. बघा, sin c प्लस sin d, ह्याला c म्हणा ह्याला d म्हणा, आणि इथं फॉर्म्युला बघा, sin c प्लस sin d, sin प्लस sin 2 sin cos. मी कसं लिहितो बघा, sin प्लस sin 2 sin cos, आणि खाली sin मायनस sin, फॉर्म्युला बघा, sin मायनस sin 2 cos sin. यांची ऍडिशन बाय 2, 2x plus 2y plus 2, c plus d by 2 है ना, मग सबट्रैक्शन बाय 2, सेम खाली एडिशन बाय 2, सबट्रैक्शन बाय 2. मी जे तुम्हाला म्हटलं ना, मी सिक्वेन्स एडिशन बाय 2 चा, आणि बघा हा सिक्वेन्स आणि हा सिक्वेन्स मला बदलायचा नाही. ते कधीतरी चुकून d मायनस सी आले की मागे पुढे तसलं काही मला करायचं नाही. तर याचसाठी सोपं जावं म्हणून हा सगळ्यात पहिले 2 2 कॅन्सल. न्यूमरेटर मध्ये साइन ऑफ आतमध्ये 2 कॉमन, खालचे कॅन्सल x प्लस y इंटू कॉस ऑफ आतमध्ये 2 कॉमन आणि खालचे कॅन्सल x मायनस y अपॉन कॉस ऑफ x प्लस y इंटू साइन ऑफ x मायनस y. साइन अपॉन कॉस, एंगल सेम असेल तर टॅन x प्लस y इंटू कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट x मायनस y. आता कॉट म्हणजे 1 अपॉन टॅन असणार, म्हणजे खाली घेतलेलं टॅन म्हणजे टॅन ऑफ x प्लस y, आणि ह्याला खाली घ्या टॅन ऑफ x मायनस y इक्वल्स RHS. हे तुमचे RHS. ओके. Now question number 2, LHS. sin 6x plus sin 4x, इथं मायनस साइन करून घ्या. हे मायनस आणि मग sin 2x करून घ्या. करेक्शन आहे त्या ठिकाणी. पहिल्यांदा या दोघांकडे बघा, आणि sin c plus sin d हा फॉर्म्युला बघा. sin c plus sin d 2 sin cos is equal to 2 sin 6x plus 4x by 2, 2 sin cos, तो 6x मायनस 4x बाय 2, हे आता आहे तसे ठेवा. sin 2x बघूया पुढे काय करायचं. 2 sin ऑफ यांची ऍडिशन 10x अपॉन 2 म्हणजे 5x इंटू कॉस ऑफ यांचा डिफरन्स 2x अपॉन 2 म्हणजे x मायनस. आता sin 2 थीटाचा जो फॉर्म्युला आहे 2 sin x cos x, sin 2 थीटाचा फॉर्म्युला 2 sin थीटा cos थीटा, हा 2 आणि हे cos x आपण कॉमन काढणार आहोत. त्या RHS कडे लक्ष द्या. 2 cos x कॉमन काढले, काय काय उरलं ह्यातलं, sin 5x मायनस sin x, sin मायनस sin, तर बघा 2 नंबर, sin मायनस sin 2 cos sin, sin मायनस sin 2 cos sin, हे as it is 2 cos x into sin मायनस sin 2 cos sin, addition by 2 5x plus x by 2, subtraction by 2 5x minus x by 2, 2 cos x into 2 cos of addition 6x by 2 म्हणजे 3x
इंटू साइन ऑफ डिफरन्स 4x 4x by 2 म्हणजेच 2x. नाव 2 2 जा 4 हे cos x हे sin 2x आणि हे cos 3x. अँगलचा सिक्वेन्स x नंतर 2x नंतर 3x असा ठेवलाय. त्यानुसार टर्म अरेंज केले इक्वल्स RHS. तुमची RHS एकदा बघून घ्या. Thus LHS equals RHS. Okay? Okay? Now next question बघा. त्यातला थर्ड LHS मी लिहून घेतली sin x minus sin 3x plus sin 5x minus sin 7x cos x minus cos 3x. चेक करायचा हा सर minus cos 5x आणि plus cos 7x आणि RHS जी आहे cot 2x आहे. ठीक आहे. आता असे जेव्हा तुम्हाला 4 टर्म्स येतील कधी कधी 6 टर्म्स येतील तेव्हा एक साधं मी अँगलचं टेक्निक जे सांगतो ते लक्षात ठेवा. हा हे अँगल हे ऑब्झर्वेशन हे प्रॅक्टिसने येतं. पहिल्यांदा कोणालाच येत नसतं, काळजी करू नका. हा ह्यातला 1x आणि हा 7x मिळून 8x होतात की नाही बघा. कुठंतरी ऍडिशन किंवा डिफरन्स मॅच होतो की नाही चेक करायचं. हे बघा ह्यांची आणि ह्यांची ऍडिशन 8x आहे आणि ह्यांची आणि ह्यांची ऍडिशन 8x आहे का बघा. म्हणजे काहीतरी सेम मिळालं. काही वेळेला डिफरन्स पण सेम मिळतो, काही वेळेला ऍडिशन सेम मिळते. मग तसंच बघा आता हा x आणि 7x म्हणजे 8x आणि त्यांचे साइन काय बघू नका, मायनस प्लस ते बघू नका, फक्त अँगल बघा 7x आणि 1x 8x 5x आणि 3x 8x. मग ते 8x येणारे ते अँगल जे आहेत ना ते आपण एकत्र करूया ते टर्म्स. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म मी एकत्र करणार आहे. आता LHS मध्ये ही अरेंजमेंट बघा sin x minus sin 7x पहिली आणि शेवटची टर्म एकत्र केली. याला मी ब्रॅकेट करू. हा आता 5x आणि हे 3 हे प्लस साइन दिलं. हे 5x मी आधी लिहितो sin 5x आणि मग हे लिहितो मायनस sin 3x अपॉन जे वर केलं तेच आता खाली कॉस मध्ये करायचं. ही टर्म एकत्र केली. समजा मी मोठा अँगल आधी लिहिला तर काही बिघडत नाही. cos 7x प्लस cos x. ठीक आहे. हे दोघं मायनस आहेत बघा. मायनस ते कॉमन काढतो ना दोघांचं आणि cos 5x पॉझिटिव्ह. मग आता हे पण पॉझिटिव्ह झाले. फक्त ही स्टेप जमली की आता पुढचा प्रॉब्लेम लगेच जमायला लागतो ज्याला फॉर्म्युले पाठ येतात. इज इक्वल साइन मायनस साइन बघा 2 नंबर आहे. साइन मायनस साइन 2 cos साइन साइन मायनस साइन 2 cos साइन. थोडी जागा कमी पडणार आहे. हा बघा साइन मायनस साइन ऍक्च्युअली ते मी पुसलं तर काही अडचण नाही पण जरा दाखवण्यासाठी ठेवतो मी तुम्हाला. साइन मायनस साइन 2 cos साइन प्लस साइन मायनस साइन तोच फॉर्म्युला होता. होल डिवाइडेड बाय cos प्लस cos 3 नंबर बघा cos प्लस cos 2 cos cos हे मायनस साइन cos प्लस cos आता आपले नेहमीचे सवय हे बघा एडिशन बाय 2 x प्लस 7x बाय 2 subtraction by 2 addition by 2 5x plus 3x by 2 subtraction by 2 खाली 7x plus x by 2 इधर बघा 7x minus x by 2 5x plus 3x by 2 sorry 5x minus 3x by 2 2 cos of addition 8x and 8x by 2 म्हणजेच 4x sin of आता मात्र ब्रॅकेट डिफरन्स minus 6x
अपॉन 2 म्हणजे मायनस 3x प्लस 2 कॉस ऑफ ब्रॅकेट चालेल नाही चालेल तुमचं ऍडिशन 8x बाय 2 म्हणजे 4x सबट्रॅक्शन साइन ऑफ डिफरन्स 2x बाय 2 म्हणजे x 2 cos of 8x by 2 म्हणजे 4x डिफरन्स 6x by 2 म्हणजे 3x माइनस 4x into cos of difference by 2 सॉल्व करू ना न्यूमरेटर मध्ये 2 cos 4x कॉमन आहे बघा 2 cos 4x कॉमन मग राहिलं काय काय सांगा sin of minus 3x प्लस sin x राहिले खाली पण 2 cos 4x कॉमन आहे बघा sin 3x माइनस cos x कैंसिल झाले ठीक आहे नेक्स्ट स्टेप जी आता ती होईल साइन ऑफ माइनस थीटाचा आन्सर माइनस साइन थीटा येणार म्हणजे याचा आन्सर निगेटिव्ह येणार आहे मग हे आधी लिहितो मी sin x माइनस sin 3 माइनस sin 3x कारण साइन ऑफ माइनस थीटा म्हणजे माइनस साइन थीटा खाली sin 3x as it is minus cos x as it is sin 3x minus cos x as it is काहीतरी स्टेप मध्ये मिस्टेक झाली आहे खाली काय होतं एक मिनिट मला जरा चेक करू दे कारण काहीतरी प्रॉब्लेम झाला याला ओके लक्षात घ्या काय मिस्टेक होती बघा कॉमन काढताना झालेली माझ्याकडनं मिस्टेक इथं हे जे मी cos 4x कॉमन काढले की ही टर्म साइन नाही ती cos आहे बघा तिथे मी एकदा हवं तर चेक करून बघा ही टर्म cos 3x आहे नाउ लेट्स कंटिन्यू असं होणार नाही कारण हे cos 3x ब्रॅकेट मध्ये मायनस cos न्यूमरेटर sin मायनस sin बघा sin मायनस sin 2 cos sin आणि खाली cos मायनस cos हे बघा cos मायनस cos मायनस 2 sin sin ह्यांची ऍडिशन x प्लस 3x बाय 2 ह्यांचा डिफरन्स x मायनस 3x बाय 2 ह्यांची ऍडिशन 3x प्लस x बाय 2 ह्यांचा डिफरन्स 3x मायनस x बाय 2 2 as it is cos of addition 4x by 2 म्हणजे 2x into sin of difference minus 2x by 2 म्हणजे minus x upon minus 2 sin of addition 4x by 2 म्हणजे 2x sin of 3x minus 1x 2x by 2 म्हणजे x आता sin of minus theta म्हणजे minus sin theta हे मायनस साइन मी पहिल्यांदा घेतो minus 2 cos 2x into sin x तर हे sin x लिहिले पुन्हा अपॉन minus 2 sin 2x into sin x cancel minus 2 cos upon sin is equal to cot 2x equals RHS. You will RHS cot 2x.
नाउ फोर्थ क्वेश्चन, LHS आहे sin 18 डिग्री इंटू cos 39 प्लस sin 6 इंटू cos 15 आणि RHS मध्ये आपल्याला दाखवायचं आहे sin 24 इंटू cos 33. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे बघा, हे प्रॉडक्टच्या फॉर्म मध्ये sin cos किंवा sin cos ते 2 sin cos किंवा 2 cos अशा टर्म लागतात. मग आम्ही पहिली स्टेप म्हटली काय करतो बघा, ही ऍडजस्टमेंट तुम्हाला नंतर तर इतक्या वेळा पाहायला मिळेल, ती बाय हार्ट होऊन जाईल तुम्हाला. हा बघा, LHS 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड आणि आतले हे जे टर्म आहेत की नाही बघा, हे टर्म त्यामध्ये मी शक्यतो मोठा अँगल आधी लिहितो म्हणजे पुन्हा मायनस साइनचा प्रॉब्लेम येत नाही. cos 39 इंटू sin 18 प्लस cos 15 इंटू sin 6 हे टर्म्स असे लिहिले. आता या 2 न फक्त ब्रॅकेट ओपन करणार आहे म्हणजे हाफ ॲज इट इज 2 cos 39 इंटू sin 18 प्लस 2 cos 15 इंटू sin 6 is equal to half into bracket 2 cos sin, इधर बघा 2 cos a sin b 2 cos sin minus sin ते पाठ असल्याशिवाय काय पर्याय नाही. 2 cos sin minus sin प्लस 2 cos sin, सेम फॉर्म्युला 2 cos sin minus sin minus sin. एकदा ऍडिशन बाय 2 लेस देन उलट आहे नाही 39 प्लस 18 नंतर डिफरन्स 39 मायनस 18. आता यांचं बघ 15 प्लस 6 15 मायनस 6 ठीक आहे. हाफ ॲज इट इज इंटू ब्रॅकेट साइन ऑफ, चला ह्यांची ऍडिशन बघा 57 मायनस साइन ऑफ ह्यांचा डिफरन्स बघा 21 प्लस साइन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. साइन ऑफ ह्यांची ऍडिशन आहे 51 मायनस ह्यांचा डिफरन्स आहे 9 साइन 9. ओ सॉरी, ह्यांची 21 आहे बरं का, ही ऍडिशन 15 प्लस 6 21 सॉरी. आता साइन 21 निगेटिव्ह आणि साइन 21 पॉझिटिव्ह कॅन्सल होते. हाफ ब्रॅकेट मध्ये साइन 57 मायनस साइन 9 शिल्लक राहिले. आता साइन सी मायनस साइन डी हे बघा इथे 2 नंबर साइन सी मायनस साइन डी sin minus sin 2 cos sin half as it is 2 cos sin. एकदा ऍडिशन एकदा डिफरन्स half as it is into 2 cos of ऍडिशन बघा 66 by 2 म्हणजे 33 into sin of डिफरन्स बघा 48 by 2 म्हणजे 24. 48 डिफरन्स by 2 म्हणजे 24. हे कॅन्सल झालं. आता हे मल्टिप्लिकेशन आहे, मागे पुढे उलटे काय केलं sin 24 into cos 30 sin 24 into cos 30 equals RHS. Thus LHS equals RHS. Next, cos 20, cos 40, cos 60, cos 80 यांचा प्रॉडक्ट 1/16 तुम्हाला दाखवायचं आहे. हे शेवटचे दोन्ही प्रॉब्लेम्स फार महत्त्वाचे आहेत. त्यातल्या हा सोपा आहे, पण साइनचा जो प्रॉब्लेम असतो तो मात्र फार अवघड आहे. तो तुमच्या हाताखाली किमान एक 10 वेळा गेल्याशिवाय तुम्हाला तो जमणार नाही. हा त्या मानानं सोपा आहे. बरं, सगळ्यात पहिल्यांदा cos 60 ची व्हॅल्यू किती सांगा, हाफ.
मग ती जी व्हॅल्यू हाफ आहे ती मी आधीच इथं लिहून ठेवली इनटू आता हे जे दोघं अँगल आहेत की नाही हे दोघं अँगल ते जवळ घेतो मी cos 20 cos 40 इनटू जरा हे थोडे लांब गेले cos 80 ह्याची तर व्हॅल्यू इथं आपण घेतलीच आहे बरोबर आहे आता हाफ पुढची स्टेप बघा हे हाफ इथलेच बरं का आता इथं मला यांचा प्रोडक्ट आहे की नाही हा 2 cos हे cos सॉरी 2 cos cos हा प्रोडक्ट बघा 2 cos cos त्यासाठी मला 2 ऍडजस्ट केले पाहिजे म्हणून हाफ न मल्टिप्लाय केलं आणि 2 लिहिले हे हाफ इथलेच लक्षात ठेवा आणि cos 20 cos 40 इंटू हे cos 80 थोडे साईडला लिहिले हे झाले 1/4 1/4 इंटू ब्रॅकेट 2 cos cos एवढाच पार्ट बघा 2 इथं बघा 7 नंबर 2 cos 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 प्लस cos cos प्लस cos इंटू cos 80 as it is addition 20 plus 40 फॉर्म्युला पार्ट पाहिजे त्यासाठी आणि मग डिफरन्स 20 minus 40 1/4 ब्रॅकेट मध्ये cos of 60 यांचा आन्सर प्लस cos of minus 20 into cos 80 as it is 1/4 cos 60 म्हणजे हाफ आता cos of minus theta म्हणजे प्लस cos theta into cos 80 as it is 1/4 half cos 80 plus cos 80 cos 20 किंवा आधी 20 कसंही चालतं cos 80 cos 20 परत मला इथे 2 पाहिजे 1/4 1/2 into 2 half cos 80 आता या 2 न मल्टिप्लाय 1/8 4 to the 8 2 into half कॅन्सल झाले cos 80 शिल्लक राहिले प्लस 2 न मल्टिप्लाय टू cos cos 7 नंबरचा फॉर्म्युला पण बघून घ्या तोपर्यंत 2 cos 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 plus cos सापडलं का 2 cos 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 plus cos बाहेर 1/8 as it is cos 80 plus 2 cos 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 plus cos addition 80 plus 20 difference 80 minus 20 1/8 cos 80 plus cos 100 plus cos 60 1/8 cos 80 as it is याच्याकडे नीट पहा cos आहे तसा लिहिलाय फक्त हा अँगल मी 180 minus 80 यांचा डिफरन्स 100 होतो की नाही बघा सांगा cos 60 किती हाफ cos 60 हाफ 1/8 cos 80 as it is cos 180 minus theta 180 हे 90 चं सेकंड मल्टिपल आहे इव्हन मल्टिपल आहे
कॉस रिमेन्स कॉस, समोरचा थिटा राहायचा. 180 मायनस समथिंग सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये कॉस कसा निगेटिव्ह, म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह, प्लस हाफ ॲज इट इज. कॉस 18 कॅन्सल. 1/8 इंटू 1/2 म्हणजे 1/16 इक्वल्स RHS. ही तुमची RHS काय होती बघा, 1/16. आता हा मगाशीचा सारखाच टाईप, पण सगळा साइन मध्ये. म्हणजे कॉस मध्ये कसा 20, 40, 60, 80 आला तसाच, पण तो त्या मनानं सोपा होता. हा मात्र फार अवघड क्वेश्चन. बघा RHS आहे 3/16. सगळ्यात पहिल्यांदा ती साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 इंटू. आता मी हा जो प्रोडक्ट आहे साइनच्या बाबतीत मात्र ती रिस्क घेणार नाही मी, कारण साइन ऑफ मायनस थिटाचा आन्सर मायनस साइन थिटा असतो. त्यामुळे मल्टिप्लिकेशन मध्ये मोठा अँगल आधी घ्यायची सवय ठेवा. तेव्हा हे मागं पण करणार आहे. साइन 40 साइन 20, तर त्यातल्या थोडा सोपा जाईल. आणि हे इंटू जे साइन 80 आहेत ना, हे थोडे लांब इंटू आहेत, ह्याची व्हॅल्यू मी लिहून घेतली आहे. आता परत 2 ऍडजस्ट करणार आहे, तर 2 नाही, -2 साइन साइन कॉस मायनस कॉस, तर तुम्हाला -2 यायला पाहिजे तिथे. बघा √3/2 इंटू -हाफ इंटू ब्रॅकेट -2. हे कॅन्सल होतं आणि हा आहे तसा नंबर आहे, बरोबर. साइन 40 साइन 20 इंटू साइन 80 -2 साइन साइन. बघा इथं कॉस मायनस कॉस, हे मल्टिप्लिकेशन -√3/4 इंटू ब्रॅकेट -2 साइन साइन. बघा बरं इथं -2 साइन साइन कॉस मायनस कॉस, आणि हे इंटू साइन 80 आहेत ते ॲज इट इज. वन्स एडिशन देन सबट्रॅक्शन. -√3/4 cos 60 cos 20 into sin 80. Cos 60 half minus cos 20 into sin 80. -√3/4 half sin 80 minus sin 80 into cos 20. तर पुन्हा इथं मला ह्याच्या मागे 2 पाहिजे. -√3/4 into half into 2 half sin 80 as it is into sin 80 cos 20 as it is. लक्ष व्यवस्थित द्या. हे जे ना हे मल्टिप्लिकेशन एवढं -√3/8 या 2 न आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 2 into half cancel sin 80 minus 2 न multiply 2 sin 80 cos 20
आता इथं ब्रॅकेट फार महत्वाचं आहे. -√3/8 इंटू ब्रेस ब्रॅकेट इंटू sin 80 मायनस पुढे ब्रॅकेट 2 sin cos sin प्लस sin प्लस sin. आता कळलं का शेजारी फॉर्म्युले असले की कसं सोबत जातं. म्हणून तुम्हाला मी सारखं सांगत असतो एक कागद समोर साईडला ठेवा. वन्स ॲडिशन 80 प्लस 20 देन सबट्रॅक्शन 80 मायनस 20. आता हे साइन आत जाणार आहे. -√3/8 इंटू ब्रॅकेट sin 80 ॲज इट इज मायनस sin 100 कारण हे 80 प्लस 20 परत प्लस मायनस sin 60 झाले. -√3/8 ॲज इट इज sin 80 मायनस, आता मी याला काय देतो बघा, sin ऑफ 180 मायनस 80 यांचा डिफरन्स 100 मायनस sin 60 ची व्हॅल्यू √3/2 sin 80 ॲज इट इज. हे साइन मायनस इथलं साइन ऑफ 180 मायनस थिटा. 180 हे 90 चं सेकंड मल्टिपल आहे, इव्हन आहे. साइन रिमेन साइन, समोरचा थिटा, हे मायनस साइन इथलं आहे. आता 180 मायनस समथिंग सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह. मग हे मायनस साइन इथलं मायनस √3/2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल मायनस √3/8 इंटू मायनस √3/2 मायनस इंटू मायनस प्लस √3 इंटू √3 3 आणि 8 2 जा 16 8 आहे 8 2 जा 16 इक्वल्स RHS 3/16 तुमची RHS.